जय श्रीराम। आपण आज विड्याचं पान जे आहे, आपण खूप जणांना पान खायची इच्छा होते। पान कसं खावं, केव्हा खावं याच्याबद्दलही शास्त्राधार सांगितलाय, तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। शास्त्राधार असा आहे की पान खाण्यामध्ये एक श्लोक येतो, चूर्णपत्रे त्वया वासः सदा कार्यो दरिद्र भो तांबूलस्य तु पर्णाग्रे भार्यया मम वाक्यतः पर्णानांचैव वृन्तेषु सर्वेषु त्वत्सुतेन च रात्रौ खदिरसारे च त्वं ताभ्याम सर्वदा वस। असा श्लोक येतो। हे शास्त्राधार असं सांगितलंय की पानाचा जो शेंडा आहे त्या शेंड्यामध्ये दारिद्र्य वास करतो। दारिद्र्य कसा वास करतो तर पत्नी सोबत वास करतो। म्हणून पान खाताना शेंडा पण त्याचा काढायचा, पानाच्या वरचा समोरचा येतो तोही काढायचा। त्याच्यानंतर पानाचा जो देठ आहे, देठावर दारिद्र्यच वास करतो। तो कसा करतो तर तो आपल्या मुलासोबत वास करतो। देठ म्हणजे देठ पण काढून खायचं, शेंडा पण काढायचा आणि ते दिवसा पान खाताना देवाला नैवेद्य दाखवून सुद्धा खावं, देवाला दाखवून पान खावं असं सांगितलेलं आहे। रात्री मात्र पान खायला शास्त्रांनी सांगितलेलं नाही। रात्री खूप जण पान खातात, पण रात्री पान कधीही खाऊ नये। पान खाल्ल्यानंतर रात्री त्याचा वास दारिद्र्याचा पूर्ण पानावर वास आहे। तिन्ही ठिकाणी म्हणजे मध्यभाग, अग्रभाग आणि दांडा या तिन्ही ठिकाणी दारिद्र्य वास करतो। आता दारिद्र्य म्हणजे लक्षात घ्या की तुमच्याकडे सगळं असून सुद्धा सुख भोगता येत नाही, त्याला आपण दारिद्र्य म्हणतो। किंवा आपल्याकडे येणारी संपत्ती चिरकाल न टिकणारी असते, त्याला आपण दारिद्र्य म्हणतो। हे दारिद्र्य आपल्या घरामध्ये यायला ते साधन मिळतं त्याला। म्हणून पान खाताना दिवसा खावं, देवाला शक्यतो नैवेद्य किंवा देवाला दाखवून खावं आणि उपवासाच्या दिवशी अजिबात काय पान खाऊ नये। उपवासाच्या दिवशी पान खाल्ल्यानंतर मांसाहार केल्याची फळं सांगितलेली आहे। पण पान खाताना ह्या शास्त्राच्या नियमाने पान खावं। ज्यांना जमेल त्या पद्धतीने त्यांनी ते पालन करावं। व्हिडिओ आवडला तर आवर्जून शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन आणि शास्त्रात जे आहे त्यात द्यायचा प्रयत्न करणार आहे। पण पान खाताना हे नियम पालन करायचे। अग्रभाग काढायचा, शेंडा काढायचा, देठ काढायचा आहे दिवसा खाताना। रात्री अजिबात पान खाऊ नये। रात्री दारिद्र्य हा तिन्ही ठिकाणी वास करतो आणि आपल्याला दारिद्र्य नकोय। आपल्याला तांबूल हे शुभ आहे। तांबूल म्हणजे शरीराला पोषक आहे, गर्भवती महिलांनी खावं किंवा म्हणजे शुभ वेळेत, पण ते सुद्धा रात्री खाऊ नये। पण काही शास्त्राधार नियम पाळून पान भक्षण करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। आपण आज विड्याचं पान जे आहे, आपण खूप जणांना पान खायची इच्छा होते। पान कसं खावं, केव्हा खावं याच्याबद्दलही शास्त्राधार सांगितलाय, तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। शास्त्राधार असा आहे की पान खाण्यामध्ये एक श्लोक येतो, चूर्णपत्रे त्वया वासः सदा कार्यो दरिद्र भो तांबूलस्य तु पर्णाग्रे भार्यया मम वाक्यतः पर्णानांचैव वृन्तेषु सर्वेषु त्वत्सुतेन च रात्रौ खदिरसारे च त्वं ताभ्याम सर्वदा वस। असा श्लोक येतो। हे शास्त्राधार असं सांगितलंय की पानाचा जो शेंडा आहे त्या शेंड्यामध्ये दारिद्र्य वास करतो। दारिद्र्य कसा वास करतो तर पत्नी सोबत वास करतो। म्हणून पान खाताना शेंडा पण त्याचा काढायचा, पानाच्या वरचा समोरचा येतो तोही काढायचा। त्याच्यानंतर पानाचा जो देठ आहे, देठावर दारिद्र्यच वास करतो। तो कसा करतो तर तो आपल्या मुलासोबत वास करतो। देठ म्हणजे देठ पण काढून खायचं, शेंडा पण काढायचा आणि ते दिवसा पान खाताना देवाला नैवेद्य दाखवून सुद्धा खावं, देवाला दाखवून पान खावं असं सांगितलेलं आहे। रात्री मात्र पान खायला शास्त्रांनी सांगितलेलं नाही। रात्री खूप जण पान खातात, पण रात्री पान कधीही खाऊ नये। पान खाल्ल्यानंतर रात्री त्याचा वास दारिद्र्याचा पूर्ण पानावर वास आहे। तिन्ही ठिकाणी म्हणजे मध्यभाग, अग्रभाग आणि दांडा या तिन्ही ठिकाणी दारिद्र्य वास करतो। आता दारिद्र्य म्हणजे लक्षात घ्या की तुमच्याकडे सगळं असून सुद्धा सुख भोगता येत नाही, त्याला आपण दारिद्र्य म्हणतो। किंवा आपल्याकडे येणारी संपत्ती चिरकाल न टिकणारी असते, त्याला आपण दारिद्र्य म्हणतो। हे दारिद्र्य आपल्या घरामध्ये यायला ते साधन मिळतं त्याला। म्हणून पान खाताना दिवसा खावं, देवाला शक्यतो नैवेद्य किंवा देवाला दाखवून खावं आणि उपवासाच्या दिवशी अजिबात काय पान खाऊ नये। उपवासाच्या दिवशी पान खाल्ल्यानंतर मांसाहार केल्याची फळं सांगितलेली आहे।
पण पान खाताना ह्या शास्त्राच्या नियमाने पान खावं. ज्यांना जमेल त्या पद्धतीने त्यांनी ते पालन करावं. व्हिडिओ आवडला तर आवर्जून शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन आणि शास्त्रात जे आहे त्यात द्यायचा प्रयत्न करणार आहे. पण पान खाताना हे नियम पालन करायचे. अग्रभाग काढायचा, शेंडा काढायचा, देठ काढायचा आहे दिवसा खाताना. रात्री अजिबात पान खाऊ नये. रात्री दारिद्र्य हा तिन्ही ठिकाणी वास करतो आणि आपल्याला दारिद्र्य नकोय. आपल्याला तांबूल शुभ आहे. तांबूल म्हणजे शरीराला पोषक आहे. गर्भवती महिलांनी खावं किंवा म्हणजे शुभ वेळेत, पण ते सुद्धा रात्री खाऊ नये. पण काही शास्त्राधार नियम पाळून पान भक्षण करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. जय श्रीराम.